उद्या 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची आता धावपळ सुरू झाली आहे। यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची विशेष बैठक सोमवारी विधिमंडळात पार पडल्याचं समजतंय। यात प्रामुख्याने काँग्रेसकडे असणारी अतिरिक्त मते ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या पारड्यात पडावीत यासाठी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे। 5व्या उमेदवारासाठी भाजपनेही सावध भूमिका घेतलेली आहे। या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा असणारे जयंत पाटील यांच्यात जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी 5 उमेदवारांना संधी दिली असून त्यात पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे। तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोघे मैदानात उतरलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सध्याचे विधानसभेचे संख्याबळ लक्षात घेता साधारण 23 मतांचा कोटा प्रत्येक उमेदवारांना लागणार आहे। शिवसेना उभाटा पक्षाचे विधानसभेत 15 आमदार आहेत, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी इतर मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। सध्या विधानसभेत काँग्रेसकडे अतिरिक्त मते आहेत, त्यामुळे काँग्रेसची मते आपल्याकडे वळवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। विधान परिषद निवडणुकीत आपापले उमेदवार निवडून आणताना आमदार फुटू नयेत यासाठी काही राजकीय पक्षांनी बुधवारी आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलच्या चिरेबंदी वाड्यात मुक्कामाला ठेवल्याचं कळतंय। उद्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार देण्यात आलेले आहेत। त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्याने आता महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। तर 12वा उमेदवार कोण पडणार याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज आता लढवले जात आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।